सुंदर चेहऱ्यासाठी काय करू? फेस पॅक लावू की कोणतं क्रीम वापरू? मार्केटमध्ये एवढे आयुर्वेदिक ब्युटी प्रोडक्ट्स मिळतात, पण खऱ्या मूळ आयुर्वेदाने याविषयी काही सांगितलं आहे का? चला याविषयीच आज बोलूया. नमस्कार, मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला चेहरा छान सुंदर दिसावा, ज्यामुळे आपण चार चौघात अगदी उठून दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. प्रेझेंटेबल असण्याचा आणि प्रेझेंटेबल दिसण्याचाच हा एरा असल्यामुळं छान सुंदर फ्रेश चेहऱ्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. ब्युटी पार्लर्स, ब्युटी टिप्स, ब्युटी सिक्रेट अशा नावानं छोटे मोठे घरगुती फेस पॅक सांगणारे किंवा ब्युटी प्रोडक्ट्स, कॉस्मॅटिक्सचा प्रोडक्ट रिव्ह्यू सांगणारे इन्फ्लुएन्सर्स या सगळ्यांचीच सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या चलती आहे. यावरून हेच लक्षात येतं की जेवढी जास्त डिमांड तेवढा त्याचा पुरवठा होतो आहे. तर आज आपण बोलणार आहोत याच ब्युटी प्रोसिजर्सविषयी किंवा ब्युटी केअरविषयी. आणि आज बोलताना मी संदर्भ घेते पंडित क्षेम शर्मा यांनी लिहिलेलं क्षेम कुठोल या ग्रंथातल्या दिनचर्या अध्यायातल्या श्लोक क्रमांक 13, 14, 15 यांचा. मुळात सौंदर्य आणि आरोग्य एकमेकांच्या सोबत हातात हात घेऊन चालत असतं. आरोग्य जर छान असेल तर चेहरा सगळंच व्यक्तिमत्व सुंदर आणि आकर्षक दिसायला लागतं. तर आरोग्यासाठी म्हणा किंवा सौंदर्यासाठी म्हणा आपण काय काळजी घ्यायला हवी याविषयी पंडित क्षेम शर्मा काही विशेष गोष्टी सांगतात. यांना आपण आपल्या सोयीसाठी 3 कॅटेगरीमध्ये किंवा 3 पॉईंटमध्ये विभागून एकानंतर एक व्यवस्थित समजून घेऊया. सगळ्यात पहिला श्लोक दिला आहे तो म्हणजे चेहरा स्वच्छ धुवा. सगळ्यात साधी सोपी टिप. चेहरा स्वच्छ करा म्हणजे आजच्या भाषेत व्यवस्थित क्लीन करा, व्यवस्थित करा. इथे आयुर्वेदिक ग्रंथात सांगितलेला एक महत्त्वाचा नियम सांगावासा वाटतो की चेहरा धुण्यासाठी क्षारयुक्त किंवा फेस येणाऱ्या गोष्टी वापरू नका. आणि आपण काय करतो याच्या एकदम उलट मस्तपैकी खसाखस स्क्रब तरी करतो, नाहीतर फेस येणारा फेस वॉश वापरतो. यामुळं आपल्या त्वचेच्या नैसर्गिक स्तरांना हानी पोहोचू शकते हे आपल्या लक्षात पण येत नाही. चेहरा सकाळी सकाळी पाण्याने धुवा असं क्षेम कुतूहलमध्ये सांगितलं आहे. रात्रभर तसं सुरक्षित वातावरण, थेट प्रदूषणापासून थोडं लांब अशा ठिकाणी जर आपण झोपलेले असू तर चेहरा भरपूर पाण्यानं स्वच्छ धुणं पुरेसं आहे असं मला वाटतंय. रात्रभर त्वचेवर निर्माण झालेलं सिक्रीट झालेलं तेल, चेहऱ्याला आवश्यक असणारी स्निग्धता, मॉइश्चर टिकवण्याइतपत जर तयार झालं असेल तर ते उगाच खरवडून न टाकता त्याचा थीन लेअर त्वचेवर तसाच ठेवला तर चेहऱ्याला कोरडेपणा येणं किंवा बारीक खाज येऊन पुरळ उठणं असा त्रास टाळता येऊ शकतो. रक्तपित्त म्हणजे त्वचेखाली लालसर चट्टे उठणं, काळनिळ डाग उठणं, हार्मोन्स इम्बॅलन्समुळे होणारे नाकागालावरचे बटरफ्लाय मार्क्स ज्याला आपण वांग म्हणतो, त्यामध्ये चेहरा थंड पाण्यानं धुवायला हवा. हे सगळे आजार किंवा स्किनला होणारे त्रास पित्त आणि उष्णतेमुळे होत असतात. त्यामुळेच थंड पाण्यानं चेहरा धुणंच इथं जास्त चांगलं. थंड पाण्यानं तसं शीत गुणाच्या वनस्पती वापरून बनवलेलं मेडिकेटेड वॉटर हे सुद्धा आपण वापरू शकतो. गुलाब पाणी हे याचं उदाहरण सांगता येईल. अगदीच चेहरा धुण्यासाठी नव्हे तर चेहरा क्लीन करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर स्प्रे करून चेहरा टिपून स्वच्छ करण्यासाठी सुद्धा आपण गुलाब पाणी वापरायला हवं. नारळाच्या पाण्याचा सुद्धा इथे आपल्याला वापर करता येईल. हे झालं नॉर्मल त्वचेसाठी. पण चेहरा खूप तेलकट, चिकट, चिकचिकीत होत असेल तर काय करायचं ते सुद्धा आयुर्वेदात सांगितलं आहे. अशा वेळेला कोमट पाणी चेहऱ्यासाठी वापरायचं. बऱ्याच वेळेला पिंपल्सवर ट्रीटमेंट देताना किंवा एक्स्ट्रा सीबम निघून जाण्यासाठी चेहरा कोमट पाण्यानं धुणं गरजेचं असतं. यात अजून थोडं स्पेसिफिकेशन करायचं झालं तर कोणत्याही प्रकारचे स्किन इन्फेक्शन्स असतील त्यावेळेला कडुनिंब किंवा त्रिफळा असणाऱ्या पाण्यानं चेहरा धुवायचा. चेहऱ्यावर पिंपल फुटलाय, रक्त येतंय तर तिथे दुर्वांचा रस असणारं पाणी वापरायचं. कोरडी त्वचा, डल झालेली त्वचा, सुरकुत्या पडलेली थोडी एजेड त्वचा ही वात प्रकृतीची असते. सेन्सिटिव्ह, लगेच टॅन होणारी, थोडंफार कॉस्मॅटिक किंवा साबण परफ्यूम जरी बदललं तरी खाज सुटणारी, लालसर पुरळ येणारी त्वचा पित्ताचा डॉमिनन्स दाखवते. तर थोडी जाड त्वचा, सुजल्याप्रमाणे दिसणारी किंवा चिकट चिपचिपीत दिसणारी, डबल चिन असणारी त्वचा, चिकचिकीत चेहऱ्याची त्वचा कफज प्रकृती दाखवते. या प्रकृती डॉमिनन्सनुसार त्वचा स्वच्छ करण्यासाठी काय वापरायला हवं यासाठीचा एक डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर पोस्ट केला आहे, तो सुद्धा तुम्ही बघा. तर सुंदर चेहऱ्यासाठी सगळ्यात पहिली टिप, त्वचा स्वच्छ धुवा. दुसरी गोष्ट म्हणजे सुंदर चेहऱ्यासाठी औषध घ्या आणि ते सुद्धा योग्य वैद्याकडून. औषधमच अत्र सेवेत सद्वैद्य प्रतिपादितम. आता चेहऱ्यासाठी औषध कशाला तर सांगते. चेहरा हा आपल्या आरोग्याचा आरसा आहे. आपली मेंटल स्टेट कशी आहे, फिजिकल फिटनेस कसा आहे हे सगळं आपल्या चेहऱ्यावर दिसतं. शरीरात पाण्याचं प्रमाण किती आहे, सूज असेल तर ओव्हर हायड्रेशन झालं का, सुरकुत्या असतील तर डिहायड्रेशन झालं का, हे सगळं चेहऱ्यावर दिसून येतं. डोळ्याखालचे डार्क सर्कल्स दोषांचं असंतुलन किंवा स्ट्रेस दाखवतात.
गालावरचं फॅट किंवा डबल चिन शरीरात ॲबनॉर्मल वाढलेलं फॅट दाखवतात. चेहऱ्याचा पांढरा पडलेला रंग, डल झालेली त्वचा म्हणजे रक्ताची कमतरता, हिमोग्लोबिनची कमतरता दाखवते. बटरफ्लाय मार्क्स ज्याला वांग म्हटलं जातं किंवा पिगमेंटेशन, पिंपल्स हे सगळं हार्मोन इम्बॅलन्स झाल्याचं दाखवतात. या सगळ्यांचं डायग्नोसिस करण्यासाठी म्हणूनच योग्य वैद्य निवडा आणि त्यांनी दिलेली औषधं घ्या असं इथं सांगितलं आहे. औषध म्हणजे अर्थातच औषधी लेप असेल किंवा मेडिकेटेड स्क्रब पावडर असेल किंवा क्लिन्सिंगसाठीचा काढा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्किन कंडिशन बघून रक्तशुद्धीची किंवा पित्त कमी करणारी औषधं किंवा उष्णता कमी करणारी, इन्फेक्शन कमी करणारी अशी औषधं पोटातून सुद्धा घ्यावी लागतात. आता इथे काढे द्यायचे, चूर्ण द्यायचं की सुटसुटीत गोळ्या द्यायच्या आहेत ते वैद्यांनाच ठरवू द्या आणि त्यांनी दिलेल्या औषधांवर विश्वास ठेवा. औषधांचा कोर्स व्यवस्थित पूर्ण करा. आणखीन एक महत्त्वाचं इथं वैद्य आणखीन महत्त्वाचं काम करत असतात ते म्हणजे तुमच्या स्किनसाठी बेसिक प्रकृतीसाठी काय त्रासदायक ठरेल ते स्पष्ट सांगू शकतात. या गोष्टी टाळणं ही गोष्ट जर जबाबदारीनं केलं की चेहऱ्याला त्रास देणारा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. त्वचेसाठी हार्मफुल गोष्टी म्हणजे डायरेक्ट सन एक्सपोजर करायला नको किंवा स्ट्रॉंग केमिकल, हार्श केमिकल असणारे प्रोडक्ट्स वापरायला नकोत हे जनरली प्रत्येकालाच कळतं. पण जर पिंपल्सची जखम भरून येत नसेल तर दही खाऊन चालणार नाही किंवा चेहऱ्यावर खूप सुरकुत्या येत असतील, त्वचा ड्राय होत असेल तर चायनीज खाऊन उपयोग नाही, लोणचं खाऊन चालणार नाही, आंबट खारट खायला नको. ह्या गोष्टी तुमच्यासाठी पथ्याच्या आहेत, ज्या तुमच्या चेहऱ्यासाठी चांगल्या आहेत, त्या गोष्टी वैद्यच तुम्हाला सांगू शकतात. म्हणून ही दुसरी महत्त्वाची टीप, आवश्यक असं औषध घ्या आणि ते सुद्धा जाणकार तज्ज्ञ व्यक्तीकडूनच घ्या. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आग्नेय बलवर्धन म्हणजे अग्नीची ताकद वाढवा, अग्नीचं बल वाढवा. इथं सगळ्यात आधी अग्नी हा कन्सेप्ट समजून घेऊया. अग्नी म्हणजे शरीरातल्या अन्नपचनाची, रूपांतरणाची, डायजेशन, मेटॅबॉलिझमची एनर्जी. खाल्लेल्या अन्नाचं पूर्ण व्यवस्थित पचन करणं, पचन झालेला भाग ॲब्सॉर्ब करणं आणि पचन न झालेला भाग म्हणजे मेटॅबॉलिक वेस्ट शरीराला त्रास न देता शरीराच्या बाहेर काढणं, या गोष्टी अग्नीच्या जॉब चार्टमध्ये येतात असं आपण समजू. थोडक्यात आपलं पचन, आपलं आरोग्य, आपल्या शरीराचा फिटनेस, आपला हार्मोनचा बॅलन्स सगळं व्यवस्थित ठेवायचं काम हा अग्नी करतोय. याच अग्नीचं बल आपल्याला वाढवायचं आहे. बरं, समजा मी नाहीच या अग्निबलाकडे लक्ष दिलं तर काय होईल? लगेच माझा चेहरा कुरूप थोडाच होणार आहे का? लगेच असं नाही, पण बघा खाल्लेलं पचलं नाही, वारंवार कॉन्स्टिपेशन झालं की त्वचा फ्रेश दिसत नाही, मग चेहरा पण फ्रेश दिसत नाही. पचन व्यवस्थित नाही, पोषण व्यवस्थित नाही, डिहायड्रेशन होतं, चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, डलनेस येतो, रक्त कमी झालं की चेहरा फिका दिसतो, डोळे खोल जातात आणि हे जेव्हा असं अग्निमांद्य शरीरात अगदी मुरत जातं तेव्हा त्याचा परिणाम हार्मोन्सवर दिसायला लागतो. PCODमधली डल त्वचा किंवा पिंपल्सनं भरलेला चेहरा, हनुवटीवर, ओठावर केस येणं, हेअरलाईन मागे जाऊन मेल टाईप बाल्डनेस येणं, हे सगळं या हार्मोन इम्बॅलन्सचे परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसतात. हायपोथायरॉइडमधला सुजलेला, थकलेला चेहरा हे पण हार्मोन्समधलंच इम्बॅलन्स दाखवतो. अर्थात इथे हा अग्नी बिघडला आहे असं आपण आयुर्वेदानुसार डायग्नोस करू शकतो. त्वचेची इम्युनिटी आणि ओव्हरऑल पूर्ण शरीराची इम्युनिटी चांगली ठेवायची असेल तर अग्नीचं रक्षण करा. अग्नीला त्रास देणाऱ्या गोष्टी करू नका. आपल्या तारुण्य पिटिका पिंपल्सच्या व्हिडिओमध्ये मी हार्मोन बॅलन्स चांगला ठेवण्यासाठी म्हणजेच अग्नी चांगला राहण्यासाठी काय करायला हवं हे सांगितलं आहे. आजसुद्धा तेच मुद्दे थोडक्यात सांगते. 1. प्रकृतीनुसार पचेल तेच, पचेल तेवढंच खा. पचायला जड जातील असे पदार्थ खाऊ नका. 2. मल व्यवस्थित बाहेर जातील याची काळजी घ्या. टॉयलेट, युरिन, घाम व्यवस्थित येऊ द्या. 3. शरीराच्या सर्वांगीण हालचाली करा, नियमित व्यायाम करा, कामात राहा, पूर्ण शरीरभर सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहू द्या. 4. बायोलॉजिकल क्लॉकच्या म्हणजे शरीरात असणाऱ्या घड्याळाच्या वेळा पाळा. म्हणजे सूर्योदयापूर्वीच लवकर उठा. भूक सणसणीत लागेल त्यावेळेला म्हणजे 12च्या दरम्यान जेवा. अंधार पडायच्या आत संध्याकाळचं जेवण करा आणि लवकरात लवकर झोपी जा. 5. मानसिक ताणतणावापासून लांब राहायचा मार्ग शोधा. मानसिक आरोग्य चांगलं ठेवा. मूड फ्रेश राहील याची काळजी घ्या. या 5 गोष्टी सांभाळून अग्नी म्हणजे इम्युनिटी, मेटाबॉलिझम तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता. तर आपल्या आरोग्यासाठी, आपल्या व्यक्तिमत्वासाठी आणि आपल्या सुंदर चेहऱ्यासाठी या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण सांभाळल्या तर आपली त्वचा सुंदर राहते, चेहरा पण सुंदर दिसतो. आयुर्वेदानं दिलेल्या आरोग्यासाठीच्या या हेल्थ टिप्स साध्या सोप्या भाषेत मांडायचा माझा प्रयत्न कसा वाटला अवश्य कमेंटमध्ये कळवा आणि अर्थातच व्हिडिओ आवडला तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. पुढच्या वेळेला कोणता विषय घेऊया नक्की सांगा. धन्यवाद.